नमस्कार मंडळी. आज आपण भाकरीबरोबर खाण्यासाठी रसरशीत अशी एक भाजी बनवणार आहोत आणि ही भाजी बनवताना आपण कोणतंही वाटण वापरणार नाही. त्याचबरोबर आपण ज्वारीच्या भाकरीसुद्धा बनवणार आहोत. सध्या हिवाळा चालू आहे, तर हिवाळ्यामध्ये ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी खाणं खूपच पौष्टिक मानलं जातं. तर नक्की अशा भाकरीची रेसिपी ट्राय करून पहा. शिवाय आपण ही भाजी अगदी झटपट पद्धतीनं अगदी इन्स्टंट अशी बनवलेली आहे, कोणतेही वाटण-घाटण न करता. नमस्कार, मी सुषमा. खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. तर भाजी बनवण्यासाठी 2 ते 3 पळी आपण कढईमध्ये टाकलेले आहे तेल आणि त्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत 1 चमचाभर आणि 1 चमचाभर मोहरी घालणार आहोत. आणि फोडणीसाठी कढीपत्त्याची पानं 4-5 आपण तोडून टाकलेली आहेत, की त्यामुळे त्याचा फ्लेवर अजून जास्त येतो. चरचरीत फोडणी बसावी यासाठी 4 ते 5 लसूण पाकळ्या मी कुटून घातलेल्या आहेत. ते खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायच्या आणि अगदी लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. आणि इथं आपण 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, म्हणजे भाजीला दाटपणा लगेच येतो. आपण इथं कोणतंही वाटण करणार नाही, यासाठी कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि छान अगदी लालसर होईपर्यंत परतायचं आहे. शिवाय इथं मी फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घातलेली आहे. फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळं त्याचा फ्लेवर अजूनही छान लागतो. आता इथं एक टोमॅटो आपण घेतलेला आहे आणि टोमॅटोही छान परतून घेणार आहोत. इथं मी मटकी घेतलेली आहे. ही मटकी आहे अर्धा पावशेर एवढी मटका घेतलेली आहे आपण मटकी. ती छान धुवून घ्यायची आहे आणि ही मटकी कांदा टोमॅटोबरोबर तीही छान परतून घेणार आहोत. म्हणजे आपण मटकीचं सरसरीत असं कालवण बनवत आहोत. तुम्ही मटकीच्या ऐवजी बटाटा जरी वापरला तरीही चालू शकतं. अतिशय सुंदर ही भाजी लागते, कोणतंही वाटण न घालता. शिवाय यामध्ये आपण कोणतेही विकतचे मसाले वापरणार नाही आहे, तरीसुद्धा ही भाजी अगदी चविष्ट लागते. मटकी 5 ते 7 मिनटं परतल्यानंतर आपण यामध्ये घरगुती कांदा लसूण मसाला असतो, तो मी 2 ते 2.5 चमचे घातलेला आहे. तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमच्याकडे जो मसाला असेल तो वापरला तरी चालू शकतो. यामध्ये वरून थोडी अजून आपण कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे आपल्या कालवणाचा अजून जास्त फ्लेवर येईल. आणि यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. मी इथं 2 ते 2.5 चमचे आपण शेंगदाण्याचं कूट घालत आहोत. हे सगळे मसाले, शेंगदाण्याचं कूट आणि लाल तिखट आपण छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत. पाणी तुम्हाला गरम घालायचं आहे, की जेणेकरून आपल्या भाजीची टेस्ट अजून जास्त वाढते. आता इथं मी भाकरीबरोबर खाण्यासाठी ही भाजी करत आहे, तर त्यामुळे मी ही भाजी थोडी पातळ करणार आहे. तुम्ही चपातीबरोबर खाण्यासाठी करत असाल तर थोडी दाटसर ठेवली तरी चालू शकते. आता वरून थोडी परत कोथिंबीर टाकायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि कमी गॅसवरती झाकून ठेवून थोडंसंच झाकण उघडं ठेवायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं छान ही भाजी शिजवून घ्यायची आहे. झाकण भाजी शिजवताना नेहमी तिरकं ठेवायचं, की जेणेकरून भाजीला आपल्या कट येतो. इथं पाहू शकताय कोणतंही वाटण न घालता, कोणताही मसाला न वापरता अगदी छान भाजीला कट आलेला आहे. त्याचबरोबर आपण इथं मी ज्वारीच्या भाकरीसुद्धा करत आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर ज्वारीच्या भाकरीची रेसिपीसुद्धा आपण नक्की पुढं देऊ. अगदी टम्म फुगलेल्या असा आपण ज्वारीच्या भाकरी करणार आहोत. ही रेसिपी अगदी सोपी आहे, झटपट बनणारी आहे, शिवाय चविष्ट आहे. माझ्या पद्धतीनं ही भाजी मी दाखवलेली आहे. तुम्हाला जर आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. 15 ते 20 मिनटं भाजी आपण शिजवून घेतलेली आहे छान आणि थोडी थंड झाली तर आपण ही भाजी आता वाढणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. रसरशीत अशी मटकीची भाजी, त्याच्यावर अशी कडक अशी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी. त्याचबरोबर आपण इथं मी कोथिंबिरीच्या वड्यासुद्धा केलेल्या आहेत. हिवाळा चालू आहे, कोथिंबिरीचा भरपूर सीझन आहे, तर नक्की ट्राय करा कोथिंबिरीची वडीसुद्धा. कमेंटमध्ये सांगा अशी छोटीशी मिनी थाळी तुम्हाला कशी वाटली ते. परत भेटू नवीन रेसिपीसह. धन्यवाद.